समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनिटने आयटेकच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे। गेल्या वर्षी 4 डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका आपल्या प्रमुख मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत। आंदोलक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला घेराव घातला आहे। अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये मानधन मिळावे, मदतीस कर्मचाऱ्यांना 20,000 रुपये मानधन मिळावे, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसारखे सेविकांना ग्रॅटिट्यूड द्यावी आदी प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी आंदोलन पुकारले होते। येत्या काही दिवसात मुंबई बैठक घेऊन जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा विश्वास विदर्भ प्रदेश सचिवांनी व्यक्त केला आहे। माझं नाव उषा चारभे, विदर्भ राज्य सेक्रेटरी तसेच जिल्हा संघटन सचिव आणि महाराष्ट्र राज्य कौन्सिलर। आमच्या मूळ मागण्या अशा आहे की गेल्या 4 तारखेपासून आम्ही सर्व आयटेकच्या नेतृत्वामध्ये कॉम्रेड शामभाऊ काळे यांच्या महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्या मुख्य मागण्या घेऊन इथे बसलेलो आहोत। तर पहिली मागणी आमची अशी आहे की आम्हाला किमान वेतन मिनिमम 26,000 मानधन आम्हाला मिळालंच पाहिजे। अंगणवाडी कर्मचारी सोबतच मिनी अंगणवाडी कर्मचारी काम करतात, त्यांना 26,000 मानधन मिळालं पाहिजे। सोबत आमची मदतनीस असते, तिला 20,000 मानधन, 75% तिला असं 20,000 मानधन मिळालं पाहिजे। आणि वेतन श्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आम्हाला देण्यात यावा। त्याचप्रमाणे आमची दुसरी मागणी आहे की ग्रॅज्युइटी जो आमचा आधार असतो, प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही संघर्ष करतो, गावातील लोकांना सेवा देतो आणि प्रत्येक संघर्षवादी लोकांना आणि शासकीय लोकांना ग्रॅज्युइटी दिल्या जाते। तर अंगणवाडी वर्कर ही 40 वर्ष पूर्ण होऊन 48 वर्ष काही लोकांना झालेले आहे, तर आम्हाला शासकीयच्या कर्मचाऱ्याच्या बरोबरच ग्रॅज्युइटी देण्यात यावी। त्याचबरोबरीत आमचं पेन्शन ही पेन्शनमध्ये मिळणारा महिन्याचा पगार आम्हाला महिन्याचा पेन्शन मिळण्यात यावा। त्याचसोबत आम्हाला जो महाराष्ट्र शासनाने पॅनासोनिक कंपनीचा जो मोबाईल दिला होता तो आम्ही शासनाला परत केलेला आहे आणि डिजिटल इंडियाच्या खोट्या थापा करणारं जे सरकार आहे त्यांनी आम्हाला हा मोबाईल चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावा, नाही तर आमच्या संघटनेने सांगितल्याप्रमाणे आमच्या अकाउंटवर त्यांनी 15,000 रुपयापर्यंत आमच्या अकाउंटवर त्यांनी पैसे टाकावेत। आणि आमच्या महिलांना आम्ही किती वर्ष रस्त्यावर बसायचं असं वारंवार आयटेकच्या नेतृत्वाखाली आम्ही बसतो। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 18 तारखेला विधिमंडळावर आमच्या कॉम्रेड शामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये आयटेकच्या पूर्ण कामगार संघटना इथे विधिमंडळावर उतरल्या होत्या। रात्रीचे 11 वाजेपर्यंत आमच्या महिला इथे थंडी एवढ्या कडाक्याच्या थंडीत झोपल्या होत्या। तेव्हा आमच्या नेतृत्वाला शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री शिंदे सर यांनी भेट दिली, परंतु त्यांनी भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला मीटिंगचं आयोजन केलं। त्यानुसार आमचं दुसऱ्या दिवशी मीटिंगला आयोजन केलं, त्यानुसार 20 तारखेला आमच्या नेतृत्वाची मीटिंग झाली नाही। आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आमचं आंदोलन असंच सुरू राहील, तीव्र आंदोलन होईल पुढे। आणि मुंबईला आता आमची बैठक होणार आहे, आम्ही वेगवेगळ्या प्रतीचं इथे आंदोलन करत आहोत। ही बळजबरी आणि दडपशाही असलेलं सरकार हे महिनाभरापासून जर महिला रस्त्यावर उभ्या आहेत, ऑल महाराष्ट्रामध्ये 2,40,000 महिला या रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तर महिना झालाय तोडगा काढण्यापेक्षा त्यांनी पर्यायी व्यवस्था पत्र काढलेत की बचत गट, CRP आशा यांना अंगणवाडीच्या चाब्या द्या, पण आम्ही अंगणवाडी कर्मचारी चाब्या देणार नाही। शिका, ग्रामसेवक, शिक्षक संघटना, आशा संघटना, सर्व संघटनांनी आम्हाला पाठपुरावा प्रतिसाद दिलेला आहे। जर आमच्या ह्या मागण्या आता ठरल्याप्रमाणे तर मुंबईच्या मीटिंग मध्ये त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, कारण आम्हाला आमची पेन्शनची जी मागणी आहे वेतन हे आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहे। जोपर्यंत लिहून देणार नाही तोपर्यंत आंदोलन हे मागे घेण्यात येणार नाही आहे। कारण की आमच्या फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला 20 तारखेच्या आंदोलनामध्ये शिष्टमंडळाला भेट दिली, तेव्हा सुद्धा त्यांनी गांभीर्य दर्शवलं।